भजन रत्न आपण पंचरत्नांचा उल्लेख करतो. त्यांनी ज्याप्रमाणे आपली कोकण पट्टा गाजवून सोडलेला होता आपल्या भजन सादरीकरणाने कलेने, आणि त्यांच्या आशीर्वादानेच हा वसा आम्ही पुढे चालवत आहोत आणि त्याचा प्रसाद तुमच्या रूपाने आम्हाला मिळत आहे. हे आमचं परम भाग्य आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही या मेळावे घेतले, सभा घेतले, त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे. त्यांनी मला माझ्याकडे ही कामगिरी संपवलेली आहे अध्यक्षपदाची, आणि मी ते प्रामाणिकपणे स्वीकारतो आहे. हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा मान आहे की माझ्याकडे अध्यक्षपद आहे, आणि माझ्या समाजाचा मान आहे की मी त्या समाजाचा एक घटक आहे आणि या मंडळाचा मी अध्यक्षपद भूषवतो आहे. फार मला अभिमान होतो या बाबतीत. त्याचप्रमाणे भजन संस्कृती म्हटली की पहिलं आठवतं ते सिंधुदुर्ग. तिथे जेवढी भजन संस्कृती रुजलेली आहे तिथे महाराष्ट्रात काय अख्ख्या भारतामध्ये कुठे रुजलेली नाही. भजन संस्कृती आणि दशावतार 12 महिने चालू असतं, कदाचित 1-2 महिने बंद असतील. भजन सम्राट अखिल भजन संप्रदायाचे राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर उपाध्यक्ष सन्माननीय श्री नवदे, त्यांच्याबरोबर भजन सम्राट सन्माननीय प्रमोद हमीद सचिव, त्यानंतर सन्माननीय भजन सम्राट श्रीधर मुंडेकर सर, त्यानंतर माऊली सावंत, त्यानंतर गोविंदजी गवळी, बर्मकर जेविया,
सरस्वती मातेच्या लग्नाकडे पूजा करावं. आपली माता सरस्वती माता त्यानंतर महाराष्ट्राचं राज्यमंत्री शिवाय यांच्या आपल्या पुष्पहार करण्यासाठी विनंती करत आहे. सन्माननीय श्रीधर मुंडेकर साहेब यांना सकट शिवाजी मुंडेकर साहेब यांना विनंती करत आहे की महाराष्ट्राच्या राज्यमंत्री शिवाय यांच्या आपल्या पुष्पहार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. यानंतर सर्वांनी साहित्य लोकांची विनंती करतात. 65 भजन मंडळ आहे. आणि बुवा आपल्याला कार्यक्रम आपण वादरमध्ये आलेले आहात की वादरची परंपरा खऱ्या अर्थानं कशाने काढली तर मराठी वादरमध्ये काय मला माहिती नाही आहे की वेगवेगळी मंदिरं आहेत, वेगवेगळी गावकी भावकी हा विषय आहे आणि अशा वेळेस वेगवेगळे उत्सव वेगवेगळ्या महिन्यामध्ये येत असतात. तर या ठिकाणची जी परंपरा आहे मला आवडलेली म्हणजे खूप जे आपले वर्धमानचे लोक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या पद्धती सुरू केलेल्या आहेत आणि त्या ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे की अशा मंदिरांमध्ये जे उत्सव साजरे केले जातात त्या दिवशी वेगळ्या कुठले कार्यक्रम ठेवला जायचा नाही. तर जी वाहतूक भजन आहे त्यांना निमंत्रित केलं जायचं. म्हणजे माझा घरचापाटमध्ये जर एखादा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी घरचापाट 500 या ठिकाणी भजन यायची आणि त्याने तो कार्यक्रम साजरा करायचा. म्हणजे आपोआपच रेंजर व्हायची की तिकडची लोक घेऊन आपली कला सादर करायची आणि एक उत्सवाला एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण व्हायचं आणि 4 लोक आपल्याकडे उपस्थित व्हायची. तसंच त्याची लोक त्यांच्याकडे या उत्सव असतो त्याला म्हणतात की पाळी भेटते त्या पद्धतीने ही भजन सेवा आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये टिकली खऱ्या अर्थानं आणि नवीन किंवा त्याच्यातून निर्माण झाले. त्यावेळेला स्पर्धा व्हायची नाही, भजनाच्या स्पर्धा त्यावेळेला कुठे होत्या. त्याच्यामुळे अशी परंपरा या गावागावांमधून रुजली आणि आज ही 65 भजन मंडळ कार्यरत आहे. हा वाजत तालुक्याचा एक अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा या वाजत तालुक्यामध्ये आज खऱ्या अर्थानं या सर्वच व्यक्तींचं आज या ठिकाणी पाय लागले हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. कारण भगवती संतांना संत ही पदवी दिली जाते परंतु एक भजनवर सुद्धा त्याच पद्धतीचं कार्य केलं जात आहे की नामरूपी भजनाने आज त्यांनी अनेक वर्ष सेवा करून आपलं एक चांगल्या पद्धतीचं दैविक वातावरण त्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे आणि म्हणून या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुद्रा. यानंतर ह्या चळवळीला तरी आता 8 जूनला सुरुवात झाली. 8 जूनला याच ठिकाणी महत्वाची सभा घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये कार्यकारिणी जाहीर केली. ती कार्यकारिणी म्हणजेच आमचे दगड तडकदार बुवा सागर मोरे खऱ्या अर्थानं खूप या ठिकाणी वयोवृद्ध बंधू बुवा आहेत, अनेक नामवंत बंधू बुवा आहेत परंतु या सर्वांमध्ये हे नाव या ठिकाणी घोषित करण्यात आलं. त्याचं कारण आहे की आपण जर आपण युवा पिढी नेतृत्व दिलं तर हे युवक आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने घडपडू शकतात, वेळ देऊ शकतात आणि अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना महत्त्वाचं कबड्डी असोसिएशनचं या वर्षीचं जिल्हा कार्यकारिणीचं सहकार्य पद सुद्धा मिळालेलं आहे. हे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आहे. त्यांच्या समोर काम करण्याची सुद्धा संधी आपल्या तालुक्याचं अर्थातच सागरजी मोरे यांना मिळाले. त्यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्ष म्हणून. त्यानंतर नमस्ते भजन सम्राट सन्माननीय भगवान डोकरे बुवा यांचा आपण एकत्र सन्मान करूया. मी विनंती करतो या ठिकाणी सन्मानासाठी सुनीलजी लवटे
यांचंही आपण या ठिकाणी सन्मान करूया. त्यानंतर भजन संघटना या ठिकाणी सुद्धा संबोधित होतो की कोणती संस्था ही खरी अर्थानं जास्त काम अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व प्रकारे करायचं, परंतु सचिवाचं काम खूप मोठं असतं. सचिव ज्या कार्याकडे चांगल्या पद्धतीने काम करतो ती मंडळ किंवा ती संस्था खूप जोमाने सुरू होत असते. असे आपले प्रवृत्ती अभियान साहेब यांचं या ठिकाणी आपण येतो सन्मान करूया. आणि अनिशा वासावी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी व प्रवृत्ती अभियान यांचा यथोचित सन्मान करावा. अनिशा वासावी, संजीव सुंदर व संजीव जाधव. यानंतर आपण सन्मान करणार आहोत राजा कवी जी मीडियाचे पत्रकार आणि या अखिल बंधन सामना एक मंडळाचे ते कार्याध्यक्ष आहेत, त्यांचाही आपण योग्य सन्मान करूया. त्यानंतर दोन्ही ग्रामर या ठिकाणी त्यांच्याकडून होतात की आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं या रिपोर्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या या ठिकाणी इव्हेंट करणं हे केलं जातं आणि आपल्या कवीमध्ये त्यांना खूप महत्त्वाचं कार्य लक्ष करतात. युवा अरुण रामकर, संदेश टोळेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया. यानंतर सन्माननीय श्रीधर मुंडेकर साहेब आणि त्यांचा सन्मान करतील महेश गोळम आणि मंदार जाधव यांना विनंती करतो की आपण श्रीधर मुंडेकर साहेब आपल्याला या ठिकाणी सन्मान करण्यासाठी याची खूप जागरूकता परिचित आहे आणि खूप वेळा बदल झालेले असे व्यक्तिमत्व मंदार जाधव महेश गोळम यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण भजन सम्राट श्रीधर मुंडेकर साहेब यांचा या ठिकाणी योग्य सन्मान करूया.
रमेश हरिहर पाटील, त्यानंतर नवीन सामने यांना या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर मान्य मान्यवर श्री गण मुर्डेकर, श्री गोविंद हरियाणपुरा, श्री मावळ सावंतपुरा, श्री सुनील लपे, श्री गोविंद गुलाबी आणि चंद्रकांत रासने आज या ठिकाणी आपले अतिप्रमुख संप्रदाय हितवर्धक मंडळाने इष्टपा या खरोखर बरेच दिवसापासून नियोजन करायचं असं मानस होतं. त्यानंतर आम्हाला प्रमोट केलं ते मान्य बुवाजी संतोषजी शिरसेकर बुवा यांनी आमच्याशी संपर्क साधला बुवा आणि सांगितलं की भगवान बुवा आणि प्रमोद बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला वाढवायची एक संघटना उभी करायची आहे, जेणेकरून आपली आज आपण त्यावेळेस भजनाची संघटना किंवा भजनाच्या माध्यमातून आपण एकत्र येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला कळलं की आपली वाढवण्यामध्ये गायक भजनं नसून तब्बल 60 भजनं आपली या वाढवण तालुक्यात आहेत आणि खरोखर खरोखर सगळ्यांना समाधान वाटलं की सर आमच्या वाढवण्याचे 60 भजनं अजूनही कार्यरत आहेत. आणि खरोखर अभिमानाचीच ही गोष्ट आहे, कारण आताच्या या कालखंडात की भजनाचा बाजार झाल्यासारखं कुठेतरी वाटायला लागले बुवा. तुम्ही मगाशी बोललात की लोक भक्ती मार्गातून जात असताना सुद्धा अनेक गोष्टी या अश्लीलतेला जास्त प्रमोट केले, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आपल्या ह्या संपूर्ण भजनाच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, आपण कुठे चाललं पाहिजे, आपली खरी माणसा ह्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ जाऊन थांबलं पाहिजे, अशी आपली भजनाची परंपरा आहे. संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या अभंगाचं आपण गायन करतो आणि त्यांच्या मार्गावर आपण जाण्याचा प्रयत्न करतो. आपण आजपर्यंत मोठे मोठे संत पाहिले, परंतु आपल्या कोकणातले संत म्हणत असाल तर आपल्या कुठेही सत्यनारायणाची पूजा असो, गणपतीचा उत्सव असो, कोणताही उत्सव असो, पहिलं भजन कोणाचं लागत असेल तर ते भगवान मुर्डेकर श्रीधर मुर्डेकर प्रमोद हरियाणपुरा आणि एवढं सांगतो असं वाटतं की ह्या सगळ्या गाण्यांमधून त्यांचा वारसा हा पुढे न्यायचा असेल तर आपल्याला या भजनाच्या माध्यमातून एक चांगलं माध्यम आपल्याला भेटलंय, त्यामुळे आपण सुधारायचं आहे आणि ते पुढे जायचं आहे. व आमच्या संपूर्ण तालुक्याची संघटना झाली, या संघटनेचं प्रतिनिधित्व करण्याचं काम मला आमच्या सर्व श्रेष्ठ प्रतिनिधी म्हणजे माझ्यापेक्षा मी हा छोटा कलाकार आहे इथे, फक्त मला प्रमोट केलं असेल तर ते होळकर असतील, आमचे कोळेकर बुवा असतील, शिरदलकर बुवा असतील, अरुण बापकर बुवा असतील, महेंद्र वराडकर बुवा असतील, त्या सर्व हे संतोष पांढर बुवा असतील, आपल्या सर्वांनी सगळे दिग्गज असून सुद्धा माझ्याकडे ह्या भजनाचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी समस्त 61 पाळून सगळ्यांचे आभार मानतो. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या मनाला पटेल असं कार्य आम्ही आमच्या या संघटनेमार्फत करू. फक्त भजन करून राहणार नाही तर भजनामार्फत आपण जी सेवा करतो, जी शासनाने आपल्याला सेवा दिलेली आहे, त्याचाही लाभ आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. कारण भजन हे पांडुरंग भाषा आहे, पण पांडुरंगाने सुद्धा शासनामार्फत आपल्याला काही देणं दिलेलं आहे. ते देणं आपण या सर्व सन्माननीय बुवांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहून त्यांचं हात धरून आपल्याला पुढे जायचं आहे. मी सर्वांच्या आपल्या सर्व मोठ्या बुवांचे आभार मानतो की आपण इथे आला, आम्हाला बरोबर कृतज्ञ आम्ही आपलं धन्यवाद करतो.
तुम्ही ज्या ज्या वेळेला एखाद्या संघटनेसाठी आम्हाला वादवासांना हात मारा, त्या वेळेस आम्ही तुमच्या धर्मांची महाराज. सर्वप्रथम आजच्या सभेचे अध्यक्ष सन्माननीय भजन सम्राट लोकरेजी बुवा, उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावरील सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही सर्व भजनी कलावंत, भजन रसिक, तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि विशेषतः तुमचं स्वागत करतो की आजच्या या सभेला आपण बहुसंख्येने हजर राहिलात. हाच आमच्यासाठी पहिला आशीर्वाद आहे असं मला वाटतं. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य रजिस्टर या मंडळाच्या विद्यमाने ही पहिली सभा गुहागरमध्ये आम्ही खूप वेळ आलो, डबलबारीसाठी खूप वेळ येऊन गेलो, पण सभेसाठी आज प्रथमच आलो आहोत आणि आनंद एवढा वाटतोय की एवढे तुम्ही बहुसंख्येने लोक आणि अतिशय उत्साहाने हजर आहात, म्हणून तुमच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवा. आजची सभा आम्ही नोटीस पाठवली होती. आजच्या सभेमध्ये विषय आहे भजन कला संवर्धनासाठी सर्व भजनी कलावंत एकत्र येणे. दुसरा विषय होता भजन कलेला सरकार दरबारी सन्मान मिळण्याबाबत. तिसरा विषय आहे भजनी कलावंतांना शासनाकडून अनुदान व सर्व इतर कलावंतांना जे फायदे मिळतात ते आम्हाला मिळावेत यासाठी प्रयत्न. तालुका निहाय कोर कमिटी संघटित करणे आणि शेवटी अध्यक्षांच्या वतीने येणारी इतर कामे. प्रथम मी तुम्हाला सांगतो ही अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ ही संस्था कशी स्थापित झाली. 1989 साली महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ परिषद ही संस्था स्थापन झाली. जी त्या संस्थेची जी उद्दिष्ट होती, ध्येय होती, तीच या संस्थेची आहेत. फक्त काय झालं, मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला ज्या तांत्रिक अडचणीमुळे आमचं ते रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं आणि पुन्हा ते न मिळाल्यामुळे नाव बदलून ही संस्था आम्हाला हे करावी लागली, परत तुमच्या समोर आणावी लागली. मध्यंतरीच्या काळात आता बुवांनी सांगितल्याप्रमाणे, आमच्या मोरे बुवांनी सांगितलं की भजनामध्ये खूप काही वाईट प्रकार येऊ लागले आहेत आणि त्याला आमचा विरोध होता आणि त्या विरोधामध्ये जवळजवळ आम्ही 20 वर्ष फुकट घालवली या संस्थेच्या माध्यमातून. कारण आम्ही विरोध करत होतो आणि त्याला समर्थन करणारे आमच्या विरोधात जात होते, त्यामुळे आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करू शकलो नाही. पण आता आम्ही निर्धार केला की हे सगळं बाजूला ठेवून, हे नगण्य आहे, आमची लोक आहेत, आज ना उद्या बदलतील, त्यांना निश्चित पटेल की सत्य काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे त्यांना पटेल आणि ते आमच्या मनामध्ये जसं पाहिजे, ही कला जशी रुजवली पाहिजे त्याची जोपासना करतील याची खात्री आहे. पण आता जी गरज आहे ती म्हणजे आमचा कलावंत, भजनी कलावंत याला मान सन्मान मिळाला पाहिजे. पहिली आमची इच्छा एवढीच आहे की याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आम्हाला जर काही मागायचं असेल सरकार दरबारी किंवा इतर कोणाकडे तर त्यावेळी आपण संघटित होणं गरजेचं आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की आमचे एवढे भजनी कलावंत आहेत, जवळजवळ 10-15 हजार या कोकणामध्ये भजन मंडळ असतील, पण आम्ही एकत्र नाही. फक्त आम्ही आमच्या मंडळाचा विचार करतो, तो सुद्धा चतुर्थी पुरता, आणि बाकीचे बिचारे डबलबारी करणार आहेत ते वर्षाचा विचार करतात. म्हणजे आम्ही संघटित झालेलो नाही. पण या संघटनेचा पहिला हेतू हा आहे की या संघटनेच्या माध्यमातून नुसतं कोकणच नको, संपूर्ण महाराष्ट्र जोडो, हे आमचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. या संघटनेच्या माध्यमातून सगळ्या भजनी कलावंतांना एकत्र आणणे आणि जे आम्हाला जे काय हवं आहे ते आम्ही साध्य करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज तुम्ही याच्यासाठी आम्हाला हात दिलात, आमच्या हाकेला साथ दिलात, म्हणून तुमचे शतशः आभार. संस्था स्थापन होऊन याच्या माध्यमातून आम्ही काय काय कामं केली तुम्हाला थोडक्यात आढावा देतो. म्हणजे ही आमच्या पुरतीच नाहीत तर आपल्या सगळ्या भजनी कलावंतांच्या उपयोगाची कामं आमच्याकडून झाली. पहिलं म्हणजे आम्ही कॅलेंडर प्रकाशित केलं, सर्व भजनी बुवांचं कॅलेंडर. गेल्या वर्षी आम्ही अल्पावधीमध्ये हा निर्णय घेतला, सगळ्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही, पण आता हे कॅलेंडर दरवर्षी आम्ही
असंच प्रकाशित करणार. आणि त्याच्यामध्ये काय असणार, तारखा वगैरे सगळं काय असेल ते त्या कालनिर्णयाचं असेल. बाकी आपल्या बुवांची त्याच्यामध्ये माहिती असेल, सगळ्या भजनी बुवांची त्याच्यामध्ये माहिती असेल. अगदी कमीत कमी शुल्कामध्ये आपण प्रत्येकाच्या घरोघरी ही माहिती पोहोचवणार आहोत या कॅलेंडरच्या माध्यमातून. तर माझी इच्छा आहे यावर्षी ज्यावेळी आम्ही मेसेज टाकू त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करायचं. आणि हे कॅलेंडर प्रत्येकाच्या तुमच्या भिंतीवर असलं पाहिजे. नुसती तुमच्या भिंतीवर हे कॅलेंडर नको, तुमच्या शेजाऱ्याच्या भिंतीवर पण असलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपल्या भजन कलेचं लोकांना काहीतरी त्याच्यापासून आपण मार्गदर्शन करू शकू. दुसरं आम्ही काम काय केलं गेल्या वर्षी, तर भजन संमेलन, अखिल भारतीय भजन संमेलन. आतापर्यंत भजनाच्या इतिहासामध्ये भजन संमेलन झालं नव्हतं. नाट्य संमेलन तुम्ही ऐकता, साहित्य संमेलन ऐकता, पण भजन संमेलन झालं नसतं. ही जबाबदारी आहे गव्हर्नमेंटची. पण आम्हाला लोककलेचा दर्जा नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगू शकत नाही की आम्हाला तुम्ही हे करा, आमचा हा कार्यक्रम करा. पण त्याच्यासाठी आम्ही गेल्या वर्षी स्वतः आम्ही प्रयत्न करून आमच्या खर्चातून अखिल भारतीय भजन संमेलन भरवलं. आणि त्यावेळी संपूर्ण भारतातून जेवढे भजनी कलावंत आहेत, ज्या ज्या कला प्रत्येक ठिकाणाहून भजनी कला जे सादर करतात त्या कलाकारांना आम्ही बोलवलं आणि त्यांच्याकडून हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडून घेतला. आणि त्यावेळी त्याचं उद्घाटन आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेलार यांनी उद्घाटन केलं. आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पुढच्या वर्षीपासून याच्यामध्ये आमचा हिस्सा असेल, कारण आम्ही हे संमेलन आमच्या सरकारी तिजोरीतून करू, ही त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. म्हणजे आता कुठेतरी ह्या माध्यमातून ही एक चळवळ आहे आपली मंडळी. या चळवळीच्या माध्यमातून आपण सरकार दरबारपर्यंत जाऊन पोहोचलो आहोत, त्यांच्या दरवाजावर आपण जाऊन पोहोचलो आहोत. त्यानंतर लगेचच सांस्कृतिक मंत्र्यांनी आम्हाला भजन महोत्सव करण्याची संधी दिली आणि तोही आम्ही यशस्वीरित्या पार पाडला. जेवढ्या भजनी कला आहेत आपल्या, त्याच्यामध्ये आपलं वारकरी भजन होतं, दिंडी भजन होतं, एकाली भजन होतं, एकतारी भजन होतं, डबल बाऱ्या होत्या. असं 3 दिवसाचा तो भरगच्च कार्यक्रम आम्ही केला आणि तो सरकारने आपल्या पैशातून करून आमच्याकडून घेतला. म्हणजे ही आता सुरुवात झालेली आहे. अजून आपल्याला पुढे बरंच काही करायचं आहे. पेन्शन, भजनी बुवांना पेन्शन मिळते, सगळ्यांना माहिती आहे. अटी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या जाचक, त्या जर आपण पूर्ण केल्या तर आपल्याला पेन्शन मिळू शकते. पण आम्ही भजन कोणामुळे करतो? आमच्या बरोबर जे मृदंगमणे आहेत, आमच्या खाली जी कोरस मंडळी आहे, ते खरे याचे हे आहेत, भागीदार आहेत. त्यांना तो पहिला हक्क मिळाला पाहिजे आणि त्यांना पहिले पेन्शन चालू झाली पाहिजे, हा आमचा हट्ट आहे. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करेन की या संघटनेशी तुम्ही सगळेजण सभासद व्हा आणि तुमचा या जे फायदे आपले आहेत ते आपल्याला सरकारकडून मिळवायचे आहेत. जर आपली एकजूट नसेल, आपल्या पाठीशी जर संख्याबळ नसेल तर हे शक्य नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी याच्यामध्ये संघटित व्हा. बरंच काही आपल्याला या माध्यमातून करायचं आहे. आता आम्ही स्वतः म्हणजे आमच्या मंडळाच्या वतीने विमा योजना राबवली आहे. विमा योजना म्हणजे काय? आपल्या कलावंतांना विमा कवच आम्ही दिलाय, सुरक्षा विमा, सुरक्षा कवच. या वर्षी म्हणजे त्याच्यामध्ये 1 ते 2 लाखापर्यंत असा तो विम्याचं हे आहे, मर्यादा आहे. ऍक्सिडेंट विमा आणि इतर काही आहे त्याच्यामध्ये माहिती. त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती आमचे लब्धे बुवा सांगतील. तर हा तुम्ही जेवढे आमचे आजीव सभासद आहेत त्या सगळ्यांना आम्ही या वर्षापासून चालू केलाय. या वर्षाचा जो पहिला हप्ता आहे तो आम्ही भरणार आहोत. आमच्या सभासदांना त्याच्याकडून काही भूर्दंड पडणार नाही आणि प्रत्येकाला आम्ही तो मिळवून देणार आहोत, जे जे आमचे सभासद आहेत. कारण तो अटच आहे त्याला अशी की त्यांनी सभासद असलं पाहिजे. या वर्षाचा हप्ता आम्ही भरून त्यासाठी हा प्रयोग आम्ही या वर्षी चालू केला आहे आणि यासाठी तुमच्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य हवं आहे. बरेच अजून आता तुम्हाला सांगतील. आत्ताच आमची इथे आम्ही बसलो होतो, आमची एक चर्चा होती की हे वातावरण पाहिल्यानंतर लोकरे बुवांना वाटलं ह्या सगळ्या लोकांना काहीतरी आनंदाची बातमी द्यावी आणि ते निश्चितच आपल्या भाषणातून तुम्हाला काहीतरी गोड बातमी देतील. आपल्या सगळ्या कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी आमचा एक उपक्रम असेल, त्याची माहिती तुम्हाला आमचे लोकरे बुवा देतील. सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळेजण या संघटनेच्या पाठीशी उभे राहा. आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून
अध्यक्ष 2 उपाध्यक्ष अशी कोर कमिटी करायची आहे आणि संपर्क प्रमुख प्रत्येक तालुक्यातून 2-2 असे आम्हाला हवे आहेत. आणि आम्ही विनंती करेन आमच्या मोरे साहेबांना, मोरे बुवांना की कृपया आम्हाला ती नावं द्या की जेणेकरून आम्ही कोर कमिटीची स्थापना करून लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधू. हा आमचा प्रयत्न आहे. आता एकदा पुनश्च धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया अजूनही या आपल्या कार्यक्रमाकडे बघा लोकल याचे जे शिष्य आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि रवींद्र यांच्यासोबत ते या ठिकाणी सन्मान करतात. ज्याप्रमाणे भजनाचा सेवन करता करता आपण भैरवीचं सेवन करतो त्याचप्रमाणे सभेचं सेवन करण्यासाठी अध्यक्षाने भाषण करण्यामध्ये भैरवी असते. तो सन्मान माझ्याकडे आलेला आहे. आणि मंडळी खरं सांगायचं भजन आपण पंचरत्नांचा उल्लेख करतो. त्यांनी ज्याप्रमाणे आपली तळपट्टा गाजवून सोडलेला होता आपल्या भजन सादरीकरणाला गेलेले आणि त्यांच्या आशीर्वादानेच हा वसा आम्ही पुढे चालवत आहोत आणि त्याचा प्रसाद तुमच्या रूपाने आम्हाला मिळत आहे. हे आमचं परम वाक्य आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही या मेळावे घेतले, सभा घेतली, त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल की नोकरी या मंडळाचे अध्यक्ष आहे. मी तर म्हणतो एकदा नाहीये. माझ्या ठिकाणी माझ्यापेक्षा वयाने मोठे 75 झाले, माझे नाही झाले समजू नका. आणि तेच त्याप्रमाणे वासुदेव हे आमचं त्रिमूर्ती आव्हान दत्ता आणि त्यांनी मला माझ्याकडे ही कामगिरी संपवलेली आहे अध्यक्षपदाची आणि मी ते प्रामाणिकपणे स्वीकारतो आहे. हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा मान आहे की माझ्याकडे अध्यक्षपद आहे आणि माझ्या समाजाचा मान आहे की मी त्या समाजाचा घटक आहे आणि या मंडळाचा मी अध्यक्षपद भूषवतोय. फार मला अभिमान होतो या बाबतीत. भजन संस्कृती म्हटली की पहिलं आठवलं सिंधुदुर्ग. तिथे जेवढी भजन संस्कृती रुजलेली आहे तिथे महाराष्ट्रात काय अख्ख्या भारतामध्ये कुठे रुजलेली नाही. भजन संस्कृती आणि दशावतार 12 महिने चालू असते, कदाचित 1-2 महिने बंद असतील, पण त्याच प्रकारे भजन मंडळी आज आम्ही पाहिली आणि रुजू पाहते का. तर आज या ठिकाणी आमच्याच नावाने हितवर्धक मंडळ वाघन शाखा ही तुम्ही निर्माण केलेली आहे. आमच्याकडून तुम्हाला फुल सपोर्ट आहे. आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. अभी बराबर असणार नहीं तो आगे बढ़ो हम तुम आगे बढ़ो हम कपड़े संभालते ऐसे नहीं. बरोबर
तर अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि याच्यानंतरचा दौरा होता आमच्या खाजगी समाज भवनमध्ये 3 वाजता आम्ही मिटिंग आयोजित केलेली आहे. तर आता बघा, सिंधुदुर्ग भजनाची मंडळी आहे आणि याच्यातील आम्ही 8 माणसं आलेली आहोत, त्याच्यामध्ये 6 माणसं सिंधुदुर्गातले आहेत. पण त्यांचं मोठेपण बघा, आपल्या रत्नागिरीला त्याने मान दिलेला आहे, मोठेपण आहे त्याचा. आणि खरोखर त्यांनी मी अभिमानाने सांगतो, आणि त्यांनी असा भेदभाव पण ठेवलेला नाहीये. बघा, आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या आहोत, मी समजा शिंदकर आहे, म्हणजे नेहमी सिंधुदुर्गामध्ये कार्यक्रम करणार. त्यांनी केव्हाही असा भेदभाव केला नाही की हा सिंधुदुर्गामध्ये नाहीये. सगळ्यांना आम्हाला महादेव बोलवलं, सन्मान देतात, कार्यक्रम करतो आम्ही तिथे. अशी तिथे संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपल्या रत्नागिरी आणि रायगडमध्ये सुद्धा आपण चालवली पाहिजे भजन रूपाने, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि सगळ्याचं म्हटलं वारीचं आता सांगितलंय. आता आम्ही 29 तारीखला वारीसाठी जाणार. ती 1 दिवसाची वारी आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आणि मुंबईवरून आम्ही बसने जाणार आहोत. आणि 18 तासाची वारी आहे. 18 तासाची 18 किलोमीटर. 18 किलोमीटर बुवा यायला निघाल्यानंतर म्हणतात 75 वर्षाची बुवा चालतात 18 किलोमीटर, म्हणजे आम्ही का चालते. म्हणजे लोक इन्स्पायर झाले की एवढे बुवा लोक चालतात, आपण का नाही चालतो. त्यामुळे आमच्या आता जवळजवळ 250 सीझन गाड्या झालेल्या आहेत. का तर बुजुर्ग लोक जातात, दिग्गज लोक जातात, आपण का मागे. आणि ही पद्धत खरोखरच यावर्षी आम्ही चालू केलं. ते आदर्श ठरेल पुढच्या बुवा की प्रत्येक वर्षी आपले सर्व वारीसाठी जातील. वारी आहे भजनाचा प्रकारच आहे. आपण त्याचा अभंग जवळ जातो त्या विठ्ठलाचे, तो तिथं बसलाय, तो आपल्या बरोबर असणार वारीमध्ये. किती भाग्य आहे बघा माझा तर असं हे आम्ही कार्य पुढे घेतोय. त्या पंचरत्नांच्या आशीर्वादाने ते आमच्या हृदयात आहे. तसंच आम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे की नुसतं भजन करून काय पाहिजे, आपण संघटित झालो पाहिजे, सरकार दरबारी आपण गेलो पाहिजे. बघा, आम्ही 2 कार्यक्रम स्वतः केले, कॅलेंडरचा आणि अखिल भजनचा महोत्सव नाही, अखिल भारतीय भजन संमेलन स्वतःच्या खर्चाने केले, लाखो रुपयाने खर्च केले. कारण आमचे एका वर्षामध्ये कितीतरी आमचे मेंबर झालेले आहे. मी 11 सांगणार नाही किंवा तुमच्याकडून अपेक्षा करणार नाही, कारण तुम्ही आणि आमचा मंडळ आम्ही एकच समजतो. तुम्ही आमच्या मागे राहा, आपण पुढे जाऊ. नक्कीच जे काही प्रश्न असतील सरकार दरबारी. आता 2 कार्यक्रम केल्यानंतर आम्हाला सरकारने दिला कार्यक्रम भजन महोत्सव 3 दिवसाचा होता, 28, 29 आणि 30 एप्रिलला. त्याच्यातून आपल्याला चांगलं हे पण मिळालं, आर्थिक सहाय्य मिळालं, कारण ते काय फुकट नव्हतं. आम्ही 3 दिवसामध्ये 9 कार्यक्रम केले. जेवढे प्रकार आहेत भजनाचे आपल्या महाराष्ट्रात प्रचलित, तेवढे आपण प्रकार त्या ठिकाणी दाखवले. आणि खरोखर आम्ही थोड्याच म्हणजे एका वर्षामध्ये आम्ही कुठेतरी वरची पातळी घेतली आणि ते लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि आम्ही मनापासून सांगतोय की आपल्याला आम्ही आहोत. मागच्या लोकांनी प्रयत्न केला पण झालं नाही, पण आम्ही तरी करूया, नाही तर आता नाही तर केव्हाही नाही. पुढचे माणसं करतील असे नाही, कारण तेव्हा पुढे गेलेलं असतं जग, नाही का. बऱ्याचशे देवने सांगितलं पहिल्यांदा ते तबली वगैरे लावत नव्हते, आता पुण्याचा विचार तो किती टाइम घेतो, ते जरा गेम दे, जरा रिवॉर्ड दे. त्या तबल्यावाल्यालाच 1 तास लागतो, नाही तर कुठे विनात कुठे गेलं. तर आम्ही पहिल्यांदा तसं होतं, पण सुखसोयी झाल्यानंतर त्याप्रमाणे लोक चालतात, त्याचा दोष नाही येतो, म्हणून त्या लोकांना आवडतात. तर या ठिकाणी खरोखरच मला उत्स्फूर्त असा परत बोलावं वाटतंय, पण पुढचा पल्ला टाकायचा आहे. आणि मानधन जे मिळतं त्यासाठी आम्ही जिल्हानिहाय काय वाढवून मिळतं का. आता मानधन जे मिळतं जे 60 वर्षाच्या वरचे मुलं त्याला जिल्हा परिषद 100 ते 200 कोटा असतो प्रत्येकाला.
तो जास्त देता येईल म्हणजे जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे उत्पन्नाची अट म्हणजे 48,000 रुपये वर्षाला. 48,000 म्हणजे महिन्याला कधी 4,000 मध्ये घर चालतं का? तो उत्पन्नाची अट जरा शिथिल करावी. आणि सिंधुदुर्गामध्ये जे दशावताराच्या लोकांना बस मिळते 19 सीटर अशी गव्हर्नमेंटची योजना आहे. ती आम्हाला सुद्धा आपण लागू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मंडळ रजिस्टर लागतं. आता आपली सगळी मंडळ रजिस्टर आहे, पण आपली शिखर मंडळ आहे त्याच्यावरती आपण आपल्या जे कोणी उत्सुक आहे त्याचं नाव घेऊन आपण ते वाहन घेऊ शकतो. 19 सीटरचं असतं. हा पण आपला प्रयत्न आहे. आणि मी आता झालेलो आहे. आणि आमचं आता असं ठरलं की जे आम्ही भजन मेळावा सिंधुदुर्गामध्ये घेणार होतो तर तुमची उत्सुकता बघून आम्ही इथंच आपला निर्णय बदललेला आहे की श्रावण महिन्यामध्ये आम्ही इथं तुमच्या भजनाच्या आधिपत्याखाली स्पॉन्सर आम्ही असणार. स्पॉन्सर अखिल भजन संप्रदाय मंडळ महाराष्ट्र रजिस्टर हे स्पॉन्सर असेल. आणि अखिल भजन संप्रदाय मंडळ गुहागर हे ते संपूर्ण त्याचं नियोजन करणार आहे. स्पॉन्सर खर्च आमचा असेल. आणि हा भजन मेळावा श्रावण महिन्यात 2 दिवस करू. तुम्ही कोणत्या प्रकारे आमच्याशी आपण थोड्या मिटिंग झाल्यानंतर परत राहूया. त्याच्यावर आपण मोरे आणि इतर जे लोक आहेत त्याच्यावर चर्चा करू. आपण दिवस नक्की करू. आणि इथे भजन मेळावा आपण श्रावणामध्ये चांगले दिवस असतात, उपवास असतात, मासे पण बंद असतात काय काय तर असं होतं. तर अशा सगळं संपलेलं आहे आपलं. तर पुन्हा सांगतो की हा जो आमचा न भूतो न भविष्य असा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल आम्ही सगळे भारावून गेलेलो आहे. असंच प्रेम पुढे पण आम्ही जे ज्या कार्यक्रमासाठी तुम्हाला हात मारू त्यावर तुम्ही हजर राहा आणि आमचं मनोबल वाढवा असं मी अशी आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. जय हिंद जय भारत. नमस्कार. आज अखिल भजन संप्रदाय मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पदाधिकारी इथं गुहागर तालुका इथं भजन मेळावा आयोजित करण्यात आला. त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलेलं त्याबद्दल आपल्याला कसं वाटतं नमस्कार. माझं नाव सौ अदिती गणेश धनावडे. मी गुहागर मधून आलेली आहे आणि आज येथे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र यांचा कार्यक्रम इथे पार पडला आणि खूप मोठ्या संख्येने आज इथे लोक उपस्थित राहिलेली होती. भरपूर भजनी कलाकार त्यांचे जे सहकार्य आहे ते उपलब्ध झाले होते. त्याचप्रमाणे इथे खूप छानपैकी असा कार्यक्रम पार पडलेला आहे. जे इथे भजनी कलाकार उपस्थित होते जसे की भगवान दत्त लोकरे सर आणि गणपत हरियाणा हे जे उपस्थित होते त्यांनी खूप अशी आम्हाला चांगली माहिती दिलेली आहे. आणि इथे जे सभासद करण्यात येणार आहे त्यापैकी आम्ही त्याची इथे सभासद झालेलो आहे. आणि असेच कार्यक्रम हे दरवर्षी इथे करण्यात यावे. त्याचप्रमाणे सगळ्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद याचाच मिळत राहावा ही आमची मनापासून इच्छा आहे.
आज गोगावचे अखिल भजन संप्रदाय यांचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि कलाकारांना मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल नमस्कार, मी संदेश ठाकूर वेळणेश्वरून आलोय। आज या गुहागर तालुक्यामध्ये अखिल भारतीय भजन संप्रदाय हितवर्धक आणि आज या गुहागरमध्ये अनेक भजनीयवंत आणि भजनीयवंतांचे भजन आम्ही सर्वांनी ऐकली आणि त्यांचा वारसा चालवण्यासाठी आज आम्ही नवतरुण सर्व महिला वर्ग तसेच सगळे तरुण भजन मंडळ या महाराष्ट्रामध्ये खूप काही या लोकांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते असंच आम्ही कायम चालू ठेवणार। त्यासाठी आज या गुहागर तालुक्यामध्ये गुरुवर्य भगवानजी लोकरे, श्रीधर मुनगेकर बुवा, हरियन बुवा आणि माऊली सावंत अशा अनेक दिग्गज नेत्यांचे आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन भेटलं। आम्ही खरोखरच त्यांचे ऋणी आहोत की एवढा भाग्याचा दिवस आज आम्हाला इथे लाभला आणि मी पुन्हा या अखिल भारतीय भजन संप्रदायाचे मनपूर्वक आभार म्हणून आम्हाला असेच चांगले व्यासपीठ तयार करून आमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी यांना मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि त्या गुहागर तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं भजनाला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला। त्यामुळे मी सर्व अखिल भारतीय भजन संप्रदाय मंडळाचे आभार मानतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, आज अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र मुंबई यांचे वरिष्ठ पदाधिकारी वगैरे भजनी मेळावा कलाकारांसाठी मार्गदर्शन आलेले होते आणि त्याबद्दल बऱ्याच प्रमाणात कलाकार उपस्थित होते। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, आज या ठिकाणी अखिल भजन सांप्रदायिक महाराष्ट्र मंडळाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्हाला चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन केलेलं आहे इथे येऊन। आणि एक आमची पण एक उपेक्षा होती, म्हणजे गुहागरवासियांची। गुहागर तालुक्यामध्ये भरपूर भजनी कलाकार आहेत, भजनी मंडळ आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 भजनी मंडळ असतील। तर आज एक उपेक्षा होती की आम्हालाही कुठेतरी आमच्या कलाकारांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे। तर आज या ठिकाणी ज्येष्ठ कलाकार आणि ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आले, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं, इथल्या लोकांना, इथल्या सर्व कलाकारांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी। आणि भविष्यात आम्हाला त्यांच्याकडून अजून अपेक्षा आहे की चांगल्या प्रकारे आम्हाला आमच्या कलाकारांचा सन्मान होईल, म्हणजे गुहागर मधल्या, अशी आम्हाला अपेक्षा आहे। तसंच आज या मंडळाचे आम्ही सभासद फॉर्म हे भरण्याचा सगळा कार्यक्रम चालू केला आहे। आणि आपल्या या कोकणामध्ये भजन संस्कृती मोठ्या प्रमाणात आहे आणि गुहागरमध्ये जास्त आहेत भजनी कलाकार। तर ही टिकवण्याचा आम्ही सगळे तरुण वर्ग आहेत, आमच्या बरोबर ते ज्येष्ठ मंडळी आहे, आम्ही त्यांचा वारसा पुढे घेऊन चालतोय आणि इथून पुढे टिकवण्याचा प्रयत्न करू। आणि अतिशय चांगला कार्यक्रम आज इथे झालेला आहे, सर्व आले, सर्वांनी मार्गदर्शन केलं। धन्यवाद। नमस्कार, रामकृष्ण। नमस्कार, रामकृष्ण। अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी आणि अध्यक्ष श्री भगवानजी लोकरे बुवा, सचिव प्रमोदजी हरियाण यांनी इथे येऊन मार्गदर्शन केलेलं आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या भजनी मेळाव्याबद्दल? अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भजनी संघटना ह्या तालुक्याची नव्हती आणि आज या उद्देशाने आज आमच्या गुहागर तालुक्याची एक संघटना निर्माण झाली आणि लोकरे बुवा, हरियाण बुवा यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलंय की त्याच्यातून नवीन भजनं सुद्धा निर्माण होतील, नवीन बुवा लोक निर्माण होतील, नवीन वाचकी निर्माण होतील, त्यांना चांगलं मोठं व्यासपीठ मिळेल असं या सगळ्या कार्यक्रमातून निष्पन्न होते। तर आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की ही आपली संस्कृती जी आहे 350-400 वर्षापासून चाललेली संस्कृती आहे
ही संस्कृती सुद्धा जतन करण्यासाठी आजचा नवयुवक पुढे होणार आहे या माध्यमातून, आणि नवनवीन उपक्रम सुद्धा राबवले जातील भजनाच्या मेळाव्यातून. आणि मला वाटते ही संस्कृती टिकली पाहिजे. एक आजचं या ठिकाणी उद्देशाने जमलेले होते, तर त्यांना सुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन केले लोकरे बुवांनी. संपूर्ण इथल्या वाघर वासियांनी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. रसिकांची आणि कलाकारांची गर्दी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा अतिशय चांगला कार्यक्रम होता. भजनी कलाकाराला ही चांगली संधी होती. भगवानजी लोकरे बुवा आणि प्रमोदजी हरियाण बुवा यांच्यासारखे एकदम नामवंत बुवा इथे वाघरसाठी आमच्या भजनी कलाकारांना भेट देऊन त्यांनी त्यांचं म्हणजे त्यांना मोटिवेट केलं, आणि पुढे त्यांना ह्या भजनी कलाकारांना पुढे समजा सरकारी काही योजना असतील तर त्यांचा कसा लाभ घेता येईल त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि आपली ही भजन संस्कृती टिकून राहावी यासाठी त्यांनी मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. नवीन नवीन भजनी बुवा तयार होतील असं त्यांनी नवीन मुलांना प्रोत्साहन दिलं. अतिशय चांगला कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी इथले जवळपासचे वाघर तालुक्यातले अनेक भजनी कलाकार आले होते, मंडळ आले होते. त्यात महिला भजनांचाही सहभाग होता. त्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं. भविष्यात त्यांच्यात अजून वाढ होऊ शकते, भजन नवीन नवीन मंडळ निर्माण होऊ शकतात. अतिशय चांगला कार्यक्रम झाला. रामकृष्ण हरी.